पावडरचा रिझल्ट असा पण आला आम्हाला हा जेव्हा काही चारा खायची बंद झाली का हा मला म्हणे तुम्ही ते 2 चमचे तिला पाजा माझ्याकडे बर होते ना. म्हणजे त्यांच्यावर आजारामुळे चारा खायची बंद झाली. बंद झाली बरं. ते म्हणे माझ्याकडून ते 2 चमचे आणि पाजा म्हणे बर ती पाजली 2 तासांनी चारा खायला लागली गाई. जी गाई डॉक्टरला ट्रीटमेंट केल्याशिवाय एक दिवस काही करत नाही, खात हा, नाही, हा. उलट ती आणखीन 2 दिवस खायची बंद करते. बंद करते बरोबर डॉक्टर दूध इंजेक्शन कमी खाल्लं. होतं लगेच हा. मग ती गाई चारा खायला 2 तासात लागली. जादूच आहे ना मग. जादू झाली त्याला ते तिथून थोडं हे होत चाललं ना. पण मग तरी आम्ही त्यांची डेअरिंग होईना तिथून ना. पुढे घ्यावं. म्हटलं तरी डेअरिंग होईना. पण म्हणलं घ्या तुम्ही बर. माझी याच्यावर दळिंद्री माणसाला आहे ना सोडित नाही. हम्म. का बरं सोडित नाही माहिती का? ती दळिंद्रीने आपल्याला धरेल नाही, आपण तिला धरेल. हे बरोबर आहे. हे जे अज्ञान आहे धरलं कुणी? आपणच धरते. तर अज्ञान काय आपलं? आपल्याला वाटतं जे स्वस्त आहे ना ते फायद्याचं आहे, पण तसा विचार केला स्वस्त जर फायद्याचं तर मग डाळडा खायचा का बंद केला तुम्ही? डाळडा काय स्वस्त आहे ना. हार्ट अटॅक यायला लागले तेव्हा कळलं की ते 4 लाख नाही परवडायचे. हे तूप परवडल, बरोबर मिनरल मिक्सचर स्वस्त आहे पण त्यात फायदा नाही. नाही बरोबर. पण म्हणजे आमच्या मनात जे पहिल्यापासून लागलं का स्वस्त भेटलं म्हणजे फायदा राहतो, का स्वस्त भेटलं ते फायद्याचं असलच असं नाही बरोबर. नाही. तुम्हाला त्याच्यातून किती मिळतं, नफा किती होतो, व्यवसायाचा भाग या. आजूबाजूला अनेक लोक आहेत तुमच्या गावामध्ये डेअरीवाली नाही का, नाही ते तुमचे रिझल्ट बी पाहते तरी पण त्यांची अजूनही डेअरिंग होत नाही बरोबर. नाही. का नाही होत? कारण ते खर्च का पाहते. एवढे जाणारे, हा अरे जाणार नाही पण परत तेवढे येणारे, बरोबर जास्त- एवढे वाचणारे. आता तुमचे काय काय पैसे वाचले? समजा त्या दिवशी ती गाय चारा खायची बंद झाली, ती जर तुम्हाला डॉक्टर बोलावं लागलं असतं किती पैसे लागले असते? 1-1.5 हजार तर नक्कीच गेले असते. बरोबर आहे. हो. आणि यांच्याकडून 2 चमचे केवढे आणले समजा 30 रुपये पडतो आपल्याला. 70 रुपये झाले. जिथं 1500 रुपये खर्च येणार होते किती रुपयात काम झालं? 70 रुपये. बरोबर आहे? 100 झाला. हो बरोबर आहे ना. म्हणजे फायदा आहे का तोटा आहे इथंच लगेच कळतो. कळतं.